रेमंड यूसीओ डेनिम प्रायव्हेट लिमिटेड येथील कामगारांचा सुरू असलेला संप बेकायदेशीर असल्याचे एचआर हेड चंद्रशेखर पातुरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। वेतनवाढीचा मुद्दा औद्योगिक न्यायालयात प्रलंबित असतानाही संप पुकारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। कंपनीला 280 कोटीचा तोटा व 400 कोटींचे कर्ज आहे। व्यवस्थापनाने 4 वर्षांसाठी 5,926 रुपयांची वेतनवाढ प्रस्तावित केली आहे, मात्र कामगारांनी तो नाकारला। प्लांट हेड नितीन श्रीवास्तव यांनी संपामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा खंडित होत असल्याची खंत व्यक्त केली। चंद्रशेखर पातुरकर, हेड एचआर, रेमंड यूसीओ डेनिम यवतमाळ। कामगारांचा जो संप सुरू आहे तो वेतनवाढीसाठी सुरू आहे आणि आम्ही आमच्याकडनं 5,000चा प्रत्यक्ष आणि 923 अप्रत्यक्ष असा 5,923 रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे, जो त्यांना अमान्य आहे। पण आमची कंपनीची फायनान्शियल कंडिशन्स इतकी खराब असून सुद्धा आम्ही इतक्या मोठ्या याचा दिलेला आहे, याचा आर्थिक बोजा आम्ही सहन करू शकत नाही आहे सध्या। तरी पण आम्ही आउट ऑफ वे जाऊन यांना हे केलेलं आहे। प्रकरण वेतनविषयक प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय यवतमाळ येथे प्रलंबित आहे। असं असताना सुद्धा आम्ही कोणत्याही प्रकारचं आमच्यावर बंधन नाही की आम्ही कोणत्याही युनियनशी चर्चा करावी, पण ते आम्ही सगळं बाजूला ठेवून आम्ही युनियनशी चर्चा करून आम्ही हा एक प्रस्ताव दिलेला आहे। तो माझा सर्व कामगार बांधवांना निवेदन आहे की त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारावा आणि ताबडतोब कामावर रुजू व्हावं आणि या कंपनीला सुरळीत रूपाने चालू ठेवावं। धन्यवाद।